महत्वाची बातमी, विद्यार्थ्यांसमोर अखेर मोदी सरकार झुकलं। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा अखेर राजीनामा झाला। कॉकरोच म्हणून ज्यांना हिणवलं गेलं त्यांनीच सरकारला नमवलं। प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर अभिजित तिपकेंसह सीजेपीनं जल्लोष केलाय। धर्मेंद्र प्रधान ने रिजाइन कर दिया है। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिलाय। विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागलाय। धर्मेंद्र प्रधान यांनी एक्सवर पोस्ट करत आपण राजीनामा देत असल्याचं म्हटलंय। मागच्या 10 दिवसांमधला घटनाक्रम पाहून माझं मन दुःखी झालंय। हा माझ्यासाठी व्यक्तिगत प्रतिष्ठेचा विषय नाही। भारताची युवा शक्तीच देशाची खरी ताकद आहे। देशाच्या युवा शक्तीला भ्रमाच्या चक्रामध्ये फसू देणार नाही हा माझा संकल्प आहे। जंतर मंतरवर आणि देशात जी स्थिती निर्माण झाली आहे त्याचा राष्ट्रविरोधी शक्तींनी फायदा उठवू नये। देशाची एकता अखंड राहावी। भारतातल्या एकाही विद्यार्थ्याचं भविष्य कायदेशीर पेचात अडकू नये। विद्यार्थ्यांनी आपला वेळ शिक्षणावर खर्च करावा आणि करिअरवर लक्ष केंद्रित करावं याचा विचार करून मी माझा राजीनामा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पाठवलाय, अशी पोस्ट धर्मेंद्र प्रधान यांनी केली आहे। धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर कॉकरोच जनता पार्टी आणि विद्यार्थ्यांनी जंतर मंतरवर जल्लोष केलाय। धर्मेंद्र प्रधान ने रिजाइन कर दिया है। We have bloody done it। क्या कहते थे, इस सरकार में इस्तीफे नहीं होते। हम कहना चाहते, झुकती है दुनिया, झुकाने वाला चाहिए। आज धर्मेंद्र प्रधान का इस्तीफा हुआ है, इसके लिए मुझे हीरो मत बनाना। ये गलती मत करना, ये गलती मत करना। मुझे धर्मेंद्र प्रधान के इस्तीफे की वजह से हीरो मत बनाना। एक इंसान को हीरो बनाने की वजह से ही देश का कबाड़ा हुआ है। मराठी मीडिया है क्या यहाँ पर? एक मिनट जय। आणि चुकीच्या माणसासोबत पंगा घेतला होता। मराठी मोडेल पण वाचणार नाही। धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर विरोधकांनी काय प्रतिक्रिया दिली तेही पहा। That the Prime Minister of India, out of respect for the students of India, out of respect for the future of India, has to apologize to the students who were brutalized and attacked. Mr. Amit Shah, directly responsible for the violence that has taken place against our students. He authorized the shooting of our students. He authorized the use of lethal weapons, pellet guns on our students. आप सबको बहुत 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 बधाई। हमारे देश के युवाओं को, जेनजी को बहुत बधाई। बहुत खुशी की बात है, आप लोगों का संघर्ष रंग लाया। धर्मेंद्र प्रधान को अल्टीमेटली इस्तीफा देना पड़ा। ये पूरी डेमोक्रेसी की बहुत बड़ी जीत है। सीजेपीच्या सगळ्या मागण्या केंद्र सरकारकडनं मान्य करण्यात आल्या आहेत। 36 दिवसापासून जंतर मंतरवर सुरू असलेलं सीजेपीचं आंदोलन संपलेलं आहे। आशुतोष रांका आणि सौरव दास यांची जेपी नड्डा यांच्यासोबत बैठक झाली। या बैठकीमध्ये त्यांच्या सगळ्या मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत। कॉकरोच जनता पार्टीच्या सगळ्या मागण्या केंद्र सरकारने मान्य केल्या आहेत। त्यामुळे 36 दिवसांपासून जंतर मंतरवर सुरू असलेलं आंदोलन कॉकरोच जनता पार्टीनं मागे घेतलंय। केंद्रीय मंत्री जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्यासोबत सीजेपीच्या प्रतिनिधींची बैठक झाली। या बैठकीनंतर कॉकरोच जनता पार्टीचे प्रतिनिधी जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांनी एकत्र पत्रकार परिषद घेतली। या पत्रकार परिषदेत आंदोलन मागे घेण्याची घोषणा कॉकरोच जनता पार्टीने केली। तमाम मांगे जो हमारी थी
वो मान ली गई है, तो हम इमीडिएट इफेक्ट से प्रोटेस्टर्स से रिक्वेस्ट करते हैं कि आप विड्रॉ करें, पीसफुली अपने घर वापस जाएं, और आगे की जो भी हमारी रणनीति होगी या बातचीत होगी उससे हम आपको अवगत कराएंगे। लेकिन प्रोटेस्टर से हम रिक्वेस्ट करते हैं कि इमीडिएट इफेक्ट से आप विड्रॉ करें, हमारी मांगे जो है वो मान लें। कोकराझ जनता पार्टीच्या 3 प्रमुख मागण्या होत्या। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्या, पेपरफुटीनंतर आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना 1 कोटींची मदत करा आणि आंदोलकांवरील केसेस मागे घ्या। या 3ही मागण्या सरकारनं मान्य केल्या आहेत। आज अभी कुछ देर पहले धर्मेंद्र प्रधान जी ने इस्तीफा दे दिया है, जिसका मतलब हमारी पहली मांग जो इस पूरी प्रोटेस्ट की पहले दिन से मांग थी, 6 जून को जब हम पहली बार जंतर मंतर आए थे, तो धर्मेंद्र प्रधान जी ने इस्तीफा दे दिया है, जिसका मतलब है कि हमारी पहली मांग जो है मान ली गई है। हम लोगों की दूसरी मांग थी कि सारे FIRs जो सारे प्रोटेस्टर्स के खिलाफ फाइल किए गए हैं अभी तक, सिर्फ दिल्ली में नहीं लेकिन सारे बीजेपी रूल्ड और बीजेपी एलाइड स्टेट्स में वो FIRs विड्रॉ हो जाए। फ्यूचर में कोई भी एक्शन नहीं लिया जाएगा किसी भी प्रोटेस्टर के खिलाफ, एंड CJP की जो टीम है, जो ऑर्गेनाइजर्स है, उनके खिलाफ। जो इनका एक 4 पॉइंट्स था, उसका लबोलबाब ये था कि कोई भी एक्शन FIR न हो, और अगर है तो वो विड्रॉ हो, वो चाहे दिल्ली पुलिस के द्वारा हुआ हो, चाहे वो बीजेपी रूल स्टेट्स में कहीं हुआ हो। फ्यूचर में भी जो ऑर्गेनाइजर्स हैं और प्रोटेस्टर्स हैं, उनका इस एक्टिविटी के लिए कोई भी उन पर आगे केस नहीं होगा, इस बात को हम लोगों ने माना। वरिष्ठ नेत्यांना भेटून आता देवेंद्र फडणवीस दिल्लीमधून परतलेले आहेत। भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची फडणवीसांनी भेट घेतल्याची माहिती आहे। या भेटीसंदर्भामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्याकडून प्रचंड गुप्तता पाहण्यात आली आहे। कोणाची भेट घेतली आणि भेटीचं नेमकं कारण काय हे देखील गुलदस्त्यात आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळते। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांना तातडीनं दिल्लीला बोलावण्यात आलंय। दुपारी 2:30 वाजता फडणवीस दिल्लीत पोहोचले। फडणवीसांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली। संध्याकाळी 5:10 फडणवीस पुन्हा महाराष्ट्रासाठी रवाना झाले। फडणवीसांच्या या भेटीबद्दल कमालीची गुप्तता पाळण्यात आली आहे। धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर फडणवीसांना दिल्लीत शिक्षण मंत्री पदाची जबाबदारी मिळू शकते, असा दावा संजय राऊतांनी केलाय। तर जे दिलं आहे त्यात समाधानी असावं असं फडणवीस म्हणाले की धर्मेंद्र प्रधान यांच्या जागी नवीन शिक्षण मंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांना संधी मिळू शकते, कारण ते वकील आहेत, शिक्षित आहेत, अनेक विषय मांडत असतात। मला ही शक्यता जास्त वाटते। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सर्वाधिक काळ पंतप्रधान पदावरती राहिलेले पहिले व्यक्ती ठरलेले आहेत आणि तुम्ही सुद्धा सर्वाधिक काळ मुख्यमंत्री पदावरती राहिलेले एकमेव व्यक्ती ठरलेले आहात। हा पांडुरंगाचा आशीर्वाद आहे। निश्चित पांडुरंगाचा आशीर्वाद आहे, पण मी अजून सर्वाधिक काळ राहिलेलो नाही। तिसरा माझा क्रमांक आहे, पांडुरंगाची इच्छा असेल तोपर्यंत आपल्याला काम करायचं आहे। आणि मला असं वाटतं की किती काळ आपण राहिलो हे महत्त्वाचं नाही, आपण नेमकं त्या काळाचा उपयोग काय केला हे महत्त्वाचं आहे। आणि मला विश्वास आहे की पांडुरंगाच्या कृपेनं अनेक चांगली कामं माझ्या हातून होतील। बहुमात्र अशी एक चर्चा आहे, पांडुरंगाचा जर आशीर्वाद मिळाला, दिल्लीत काम करण्याची संधी मिळाली किंवा देशाचं नेतृत्व करण्याची संधी मिळाली तर जे दिलं आहे ते उत्तम आहे। आपल्याला माहिती आहे की आपण असं म्हणतो, चित्त नेहमी समाधानी असू द्यावं, तुका म्हणे उगे राहावे, जे जे होईल ते ते पाहावे, चित्त असू द्यावे समाधानी, तसं समाधानी आहे मी। पुढच्या वर्षी दिल्लीत जाणं होईल नाही, मला महाराष्ट्रातच राहायचंय आणि मी देवेंद्रजींना महाराष्ट्रातच ठेवणार। दुसरीकडे पुढील एका महिन्यात केंद्रीय मंत्रिमंडळात मोठे फेरबदल होणार असल्याचं सूत्रांकडून कळतंय। या फेरबदलांचा राज्यातल्या राजकारणावर सुद्धा मोठा परिणाम होणार असल्याच्या चर्चा आहेत। धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर काय काय घडलं तेही आपण पाहूया। धर्मेंद्र प्रधानांनी सकाळी 9 वाजताच राजीनामा दिला। राजीनामा दिल्याचं ट्विट धर्मेंद्र प्रधानांनी केलं। त्यानंतर दिपके आणि CJPनं जंतर मंतरवर जल्लोष केला।
नागपुरात फडणवीसांना दिल्लीला येण्यासंदर्भात फोन आला. फडणवीसांना गृहमंत्री अमित शहांसोबत बैठक असल्याचं सांगण्यात आलं. त्यानंतर फडणवीस तातडीनं दिल्लीला रवाना झाले. एकनाथ शिंदेंना सुद्धा दिल्लीला बोलवण्यात आलं. शिंदेही संध्याकाळी अमित शहांना भेटणार आहेत. दरम्यान फडणवीस केंद्रात शिक्षण मंत्री होऊ शकतात असा दावा संजय राऊतांनी केलाय. कदाचित मला असंही वाटतंय की धर्मेंद्र प्रधान यांच्या जागी नवीन शिक्षण मंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांना संधी मिळू शकते. कारण ते वकील आहेत, शिक्षित आहेत, अनेक विषय मांडत असतात. मला ही शक्यता जास्त वाटते. कारण केंद्रामध्ये जाण्यासंदर्भात सातत्याने चर्चा होत्या आणि आता योगायोगानं किंवा दुर्दैवानं फडणवीसांच्या HRD मिनिस्ट्री रिकामी झाली आहे. तर देवेंद्र फडणवीस यांना तिथे संधी मिळू शकते. तर आज पहाटे फडणवीसांनी पंढरपुरात विठ्ठलाची महापूजा केली. दिल्लीला जाण्याच्या प्रश्नावर फडणवीसांनी प्रतिक्रियाही दिली आहे. पांडुरंगाचा जर आशीर्वाद मिळाला, दिल्लीत काम करण्याची संधी मिळाली किंवा देशाचं नेतृत्व करण्याची संधी मिळाली तर जे दिलं आहे ते उत्तम आहे. आपल्याला माहिती आहे की आपण असं म्हणतो चित्त नेहमी समाधानी असू द्यावं. तुका म्हणे उगे राहावे, जे जे होईल ते ते पाहावे, चित्त असू द्यावे समाधानी. तसं समाधानी आहे मी. आता सर्वांचं लक्ष संध्याकाळच्या बैठकांवर आहे. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर जेनझींचा देशभरामध्ये जल्लोष पाहायला मिळाला आहे. जंतर मंतरवर देखील अभिजित दिपके आणि CJPच्या कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष केलाय. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर देशभरात युवकांनी जल्लोष केला. जंतर मंतरवर अभिजित दिपके आणि CJPच्या कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष केला. और ये इस्तीफा गवाह इस बात का, अगर आप लोग डरेंगे नहीं, अगर आप लोग इस सरकार के सामने झुकेंगे नहीं, तो अच्छे के इस्तीफे ले सकते हैं हम. क्योंकि ये जो आज खुद को बादशाह समझ बैठे हैं ना, ये हमारी वजह से बैठे हुए हैं. महाराष्ट्रातल्या अनेक शहरातही विद्यार्थ्यांनी मोठा जल्लोष केला. नागपुरातल्या संविधान चौकात तरुणांनी प्रधानांच्या राजीनाम्यानंतर सेलिब्रेशन केलं. श्योर है कि बहुत सारी कठिनाइयों के बाद धर्मेंद्र प्रधान ने रिजाइन किया है. एक ही मैसेज मैं उसको देना चाहूंगी, धर्मेंद्र प्रधान ने बहुत गलत जनरेशन से पंगा ले लिया था. आप डांस कर रहे हैं यहाँ. हाँ, क्योंकि हम लोग बहुत खुश हैं, क्योंकि पढ़ेगा इंडिया तभी तो बढ़ेगा इंडिया. गलत जेनजी से पंगा लिया है, ये नहीं छोड़ने वाले उनको. यू कैन ब्रेक बॉडीज बट नॉट बॉडीज. नाशिकच्या CBS चौकात विद्यार्थ्यांनी जल्लोष केला. AISF संघटनेनं घोषणाबाजी करत आनंद व्यक्त केला. कल्याणमधल्या फडके मैदानात तरुणांनी जल्लोष केला. हा नव्या पिढीचा आणि संविधानाचा विजय असल्याचं तरुणांनी म्हटलं. परभणीतही तरुणांनी मोठा जल्लोष केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर युवकांनी आणि नागरिकांनी आतषबाजी करत घोषणाबाजी केली. भंडारा शहरातही तरुणांनी मोठा जल्लोष केला. गांधी चौकात एकत्र येत युवकांनी एकमेकांना पेढे भरवले आणि फटाक्यांची आतषबाजी केली. बीड जिल्ह्यातल्या अंबाजोगाईत युवकांनी मोठा जल्लोष केला. छत्रपती शिवाजी महाराज चौकात येत फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. जेनझींनी सरकारच्या झिंज्या उपटल्या असं राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे. हुकुमशाही केल्यास तरुण चिरडून टाकतील असं उद्धव ठाकरेंनी म्हटलेलं आहे. तरुणाईचा हा विजय आहे, खूप मोठा विजय आहे. याचं जर एका वाक्याचं वर्णन करायचं झालं तर या जेनझीनी सरकारच्या झिंज्या उपटलेल्या आहेत आणि त्यांना जमिनीवरती पूर्णपणे आणलेलं आहे. हा मला असं वाटतं खूप मोठा विजय या तरुणांचा आहे. त्याच्यामध्ये दिपकेंचा त्याच्यामध्ये खूप मोठा वाटा आहे. यापुढे या देशात आता आपण हुकुमशाही करू शकत नाही, आणू शकत नाही
हे ह्या एका घटनेने अधोरेखित झालेलं आहे. ज्या वेळेला हुकुमशाही करण्याचा प्रयत्न करेल त्यावेळेला हे तरुण त्याला चिरडून टाकल्याशिवाय राहणार नाही. या विद्यार्थ्यांवरती जर कुठेही जर गुन्हे दाखल केले गेले असतील तर हे मागे घेणार आहेत की नाही हे आता अमित शहाने सांगितलं पाहिजे. कारण या पोलिसांवरती ज्यांनी दंडुकेशाही केली, या तरुणांवरती लाठ्या चालवल्या, त्यांच्यावरती जर का कारवाई होणार नसेल तर मग कदाचित ही तरुणाई आता धर्मेंद्र प्रधानांकडनं अमित शहाकडे त्यांचा मोर्चा वळवल्याशिवाय राहणार नाही. अभिजितने त्याच्या वयाच्या मानाने मोठं आंदोलन उभारलं. अभिजित दिपके यांच्या आईनं ही प्रतिक्रिया दिली आहे. अभिजितच्या मनातली भीती व्यक्त केली होती असंही त्यांनी म्हटलं. शब्दात मांडता येणार नाही इतका आनंद झालेला आहे असंही त्यांनी म्हटलेलं आहे. आज खूप आनंद वाटायला लागला. खूप आनंद म्हणजे एवढा आनंद कधीच झाला नाही आम्हाला. एवढा आनंद झाला आज. खूप मोठा आनंद झाला. त्याच्या वयाच्या मानाने एवढं मोठं त्यांनी आंदोलन केलं, त्याच्यात तो उतरला आणि त्याच्यात तो हे झाला, तो सक्सेस झाला त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे खूप आनंद झाला. आम्हाला तर भीती वाटत होती. मी त्याला कालही म्हटलं बाळा नसल होत ये म्हटलं हे नको करू, विद्यार्थ्यांना फार लाठीचार ते झाला. तर नाही म्हणे मम्मी बघू दे हे 2-3 दिवस काय होतंय काही नाही. म्हटलं नको बाळा, म्हटलं मला आता भीती वाटायला लागली. म्हटलं कालच त्याच्याशी माझं बोलणं झालं होतं व्हिडिओ कॉलवर. आज खूप आनंद वाटायला लागला. एवढा आनंद वाटतंय की खूप आज शब्दातही नाही सांगता येते एवढा आनंद झालाय. तर आंदोलनाची पुढची दिशा ही विचारपूर्वक ठरवावी असं सोनम वांगचुक यांनी म्हटलेलं आहे. आता शिक्षण व्यवस्था सुधारण्यासाठी काम केलं पाहिजे असंही त्यांनी म्हटलं. सरकारने आता शिक्षण व्यवस्था सुधारण्यासाठी काम करावं असंही वांगचुक यांनी म्हटलंय. तो अब जब इस आंदोलन को जरूरत पड़े और कुछ आगे लेना हो या फिर अभी रोकना हो, जो भी करें बहुत ही शांति से करें. मैं ये उम्मीद करता हूँ कि एक तरफ जब जवाबदेही हमें मिली इस बार की, तो अब सुधार पर काम करने की जरूरत है. केवल एक इस्तीफा से, रेजिग्नेशन से राष्ट्र नहीं बनता है. तो शिक्षा में सुधार हो, इस पर भी आगे काम हो. मुझे पूरी उम्मीद है जिस उदारता से सरकार ने ये कदम ली है वो इसमें अब सुधार के कार्यों में भी जुड़ेगी. तर देर आहे दुरुस्त आहे. मुरली मनोहर जोशी यांनी एक्सवर ही पोस्ट केली आहे. प्रधानांच्या राजीनाम्याला उशीर झाल्यामुळे जोशींनी कान टोचले. भारतीय शिक्षण क्षेत्रामध्ये लवकरच शांतता प्रस्थापित होईल अशी आशा आहे असंही त्यांनी म्हटलं.